संत शिरोमणी गुरु रविदास महाराज की जय। सतनाम 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 जी। जय गुरु रविदास जी। 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 करम बंधन मन रमि रहियो, फल को तजो न आस। करम मनुष्य को धर्म है, सतभासे रविदास। ऐसा चाहो राज में जहाँ मिले सबन को अन्न। छोटो बड़ो सब संग से रविदास रहे प्रसन्न। साधु साधु साधु। सद्गुरु रविदास महाराज की जय। मित्रांनो आणि माझ्या समाज बंधू आणि भगिनींनो, आज मी संत गुरु रविदास महाराज यांची सामाजिक जीवनशैली जगत असताना जे सामाजिक परिवर्तनाचे विचार त्यांनी जे मांडले, त्या परिवर्तनवादी विचाराच्या दिशेने आपण जर आपला प्रवास जीवनामध्ये केला तर आपलं जीवन दुःखरहित शोकहीन राहण्यास मदत होईल, अशी ही संत शिरोमणी गुरु रविदासांची विचारधारा आहे। आणि या विचारधारेच्या दृष्टिकोनातून आजची सेवा मी आज तुम्हाला थोडक्यात देण्याची ठरवली आहे। जाती व्यवस्थेच्या विरोधात गुरु रविदासांनी खूप मोठा संघर्ष केलेला आहे। सुमारे 700 वर्षापूर्वी त्यांनी केलेला संघर्ष आजच्या मानाने खूप मोठा असा संघर्ष आहे। आपल्या देशावर परक्यांचं राज्य आणि स्वकीयांकडून अपमान, हेळसांड, उच्च नीचता, भेदभाव अशी एकंदरीत जीवनशैली असताना गुरु रविदास महाराजांनी त्यावेळेस बंड करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही। तर परक्यांऐवजी स्वकीयांकडूनच जास्त त्रास झाल्याचं आपल्याला त्यांच्या काही दोह्यांमधून पाहायला मिळतं। तरी देखील रविदास परक्यांच्या विरोधात जे आक्रांता होते, त्यांनी आपल्या देशाला त्यांच्या कब्जामध्ये घेऊन देशाला गुलाम केलं होतं, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा देखील गुरु रविदासांनी परकीय आक्रांतांच्या विरोधात देखील संघर्ष केलेला आहे। तर आजच्या सेवेमध्ये मी आपणाला रविदासांचे 2 दोहे, जे मी करम बंधन मन रमि रहियो, फल को तज्यो न आस। करम मनुष्य का धर्म है, सतभाषे रविदास। या दोह्याप्रमाणे मी माझे कर्म नित्यनेमाने करण्याचा प्रयत्न करतो। मी माझं स्वतःच जीवन जगत असताना, हे मी माझ्या स्वार्थासाठी, कुटुंबासाठी जगतो, परंतु ते माझं प्रामाणिक कर्म आहे की जे कर्म मी माझ्या स्वतः जगतो हे तर मी माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी जगतो, पोटाची खळगी भरण्यासाठी जगतो। मग तसंच कर्म
जे ज्ञान प्राप्त मला काही गोष्टींपासून झालं आहे, मी म्हणत नाही की मी पूर्ण ज्ञानी आहे. जे अल्पस ज्ञान मला मिळालं आणि ज्याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये क्रांती घडली आणि विचारामध्ये बदल झाला, जीवनशैली बदलली, तो बदल आपण सुद्धा करू शकतात आणि आपण सुखी, समाधानी, समृद्ध बनू शकतात. आणि अशासाठी मी आजची ही सेवा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. मित्रांनो आणि माझ्या समाज बंधूंनो, मी अण्णासाहेब धकतोडे. रविदास नामा हे सदर आपण राजर्षी न्यूज उज्ज्वल भारत या युट्यूब चॅनलवर चालू केलेलं असून त्याचा एक भाग मी आपणासमोर प्रस्तुत करत आहे. जात जात में जात है, जात जात में जात है, जो केलन में पात. जात जात में जात है, जो केलन में पात. रविदास न मानुष जुड़ सके, जो लो जात न जात. जाती व्यवस्थे विषयी गुरु रविदासांचे विचार एकदम स्पष्ट आहेत. ते म्हणतात, सामाजिक व्यवस्था केळीच्या, जे केळीचं झाड असतं त्या झाडाप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे केळाच्या झाडामध्ये, की ज्याला आपण खोड म्हणतो, मुळात तर त्याला खोड नसतं, पण ज्याप्रमाणे केळीच्या झाडाचे जे खोड आहे, जो गाभा आहे, ते झाड पानावर पान, पानावर पान, पानावर पान करून असं एकंदरीत झाड तयार होतं. असं पानावर पान ठेवल्यानं त्याप्रमाणे आपल्या देशाची अगदी जाती व्यवस्था बनलेली आहे. आणि ह्या झाडानंतर पानानंतर पानस पान, पानानंतर पानस पान, या प्रकारे शेवटपर्यंत पानच मिळतात. ती स्थिती समाज व्यवस्थेची आहे, ज्यामध्ये जातीनंतर जात आणि पुन्हा जात, जातीमध्ये जाती, जातीमध्ये जाती, आणि जात काही संपत नाही. मोठं विचित्र गोष्ट अगदी त्या केळीच्या झाडाप्रमाणे असते. तर ती जर नष्ट करायची असेल तर आपण जाती अंताचा लढा सर्वांनी मिळून लढला पाहिजे. आणि ह्या गोष्टीमुळं काय झालं, माणुसकीला हरपला गेला आणि तो माणसाला माणूस जोडायचा बाकी त्यांनी काम केलं नाही. तर जात जात में जात है, जो केलन में पात. रविदास न मानुष जुड़ सके, जो लो जात न जात. जात जात में जात है, जो केलन में पात. रविदास न मानुष जुड़ सके, जो लो जात न जात. तर ज्यामध्ये जातीनंतर जात आणि पुन्हा जात, या प्रकारे शेवटपर्यंत जातच दिसते. जोपर्यंत जाती व्यवस्था नष्ट होणार नाही तोपर्यंत मनुष्याशी बंधुभाव निर्माण होणार नाही. म्हणजे मित्रांनो, यामधून गुरु रविदास महाराजांनी सामाजिक एकता अखंडपणे टिकवण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. आणि पुढे ते जाऊन म्हणतात, जात पात के फेर मही, उर्जी रही सब लोग. मानुसता कुखात है, रविदास जात का रोग. रविदास दर्शन मधील हा 121वा दोहा आहे. या पदाच्या माध्यमातून गुरु रविदास महाराज समाज व्यवस्थेची माहिती देतात. कशा प्रकारे जाती व्यवस्थेमुळे लोक दुःखी आहेत, कष्टी आहेत, संभ्रमित आहेत. मनुष्य हा एकमेव धर्म आहे. तो कोणता मनुष्य धर्माला कोणीही जाती पंथामध्ये या धर्मामध्ये बांधू शकत नाही. हे आपण सर्वांनी ध्यानात घेतलं पाहिजे. आणि ही जाती व्यवस्था आपण मोडल्याशिवाय माणूस म्हणून जगू शकत नाही. म्हणून आम्ही सर्वजण प्रथम भारत धर्माचे आहोत, हे पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे. भारत धर्म, भारत हा माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, अशी प्रतिज्ञा घेतली जाते ना. मग आम्ही त्या प्रतिज्ञेचा आजवर कधी विचार केला नाही. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. ती जी गोष्ट
रविदासांनी 700 वर्षापूर्वी सांगितली की बाबांनो, तुम्ही एकमेकाला स्वतःचे बांधव समजा आणि चला. आम्ही एकाच मानव धर्माचे आहोत, भारतीय धर्माचे आहोत. आणि आमचा धर्म हा फक्त माणुसकी शिकवतो, या पलीकडे नाही. म्हणून सर्व लोक जाती व्यवस्थेच्या चक्रव्यूहात फसल्यामुळे व जातीच्या रोगाने ग्रासल्यामुळे त्यांनी मानवतेला खाऊन टाकलेलं आहे. म्हणून माझ्या मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर सुधरा. रविदास त्या पुढे जाऊन म्हणता, रविदास जन्म के कारणे होत न कोई नीच, नर को नीच करी डारी है, नर को नीच कर डारी है, ओछे कर्म की कीच. गुरु रविदास सर्व समाजाला समजावित आहेत की जन्मामुळे कुणी व्यक्ती नीच किंवा उच्च होत नाही. केवळ नीच कार्यच, तुमचं जर कर्म नीच असेल, वाईट असेल, तर तुम्ही नीच आहात. परंतु तुमचं उच्च कोटीचं जर कर्म असेल, तुमचं कार्य चांगलं असेल, तर तुम्हाला कोणीच उच्च आणि नीच ठरवायचा त्यांना अधिकार नाही. आणि तुम्ही स्वतः कोणाला उच्च नीच समजू नका, ठरवू नका. जातीची घमेंड करणाऱ्यांसाठी हा उपदेश त्यांचे आचरण सुधारण्याचा सल्ला देत आहे. सोबतच जाती व्यवस्थेद्वारा ज्या लोकांना त्रास दिला, त्यांचा हजारो वर्षापासून छळ झाला, अशा लोकांचे साहस वाढवित आहे, त्यांना एक नवीन प्रेरणा देत आहे. तर मित्रांनो, आजची मित्रांनो आणि माझ्या समाज बंधू आणि भगिनींनो, आजची सेवा या ठिकाणी मी संपवतो. गुरु रविदासांचं ते राज्य ऐसा चाहू राजमय जहां मिले सबन को अन्न, छोट बडो सब सन्न से रविदास रहे प्रसन्न. कुणी या देशामध्ये लहान मोठा ठरू नका, समजू नका. सगळ्यांनी एका पंक्तीमध्ये या, एका रेषामध्ये या. माणूस म्हणून जागा. कुणाला अन्नापासून वंचित करू नका. सगळ्यांच्या घरी सुख, समाधान, वैभव, संपत्ती ह्या सर्व गोष्टींचा पाऊस पडावा, तसा त्यांच्या इथं सुख समाधान मिळालं पाहिजे आणि माणसाने माणूस म्हणून जगलं पाहिजे. असे राज्य ज्या दिवशी आपल्या देशामध्ये निर्माण होईल, अशी समाज व्यवस्था आपल्या देशामध्ये निर्माण होईल, तो दिवस सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल. जय रविदास, जय भीम.